सवेरा यहाँ तू है, सब वहाँ है जहाँ तू है। कदमों में तेरे जन्नतें बिछी है, जलवों में तेरे शोहरतें छुपी है। तू खुदा की दुआ, सब्र से रब ने तुझको सजाया, धूप धूप जग तू है साया, तेरे रूप में सब कुछ पाया। रह के जमीन पर आसमां तूने छुआ है, आसमां तूने छुआ है, आसमां तूने छुआ है। तू उड़ाने तो पाँव को अपने जमा दे जहाँ, रास्ता ले आता है मंजिल वहाँ। जहाँ भी तू चाहे बना ले मकान, ये तेरी जमी है तेरा आसमां। तेरे पहलू में खुशियाँ खेले। ती आया है, ती ताया है, ती मुलगी आहे, ती मैत्रीण आहे, ती जन्म आहे, तीच माया आहे, ती सुरुवात आहे। आणि हीच जर सुरुवात नसेल तर बाकी सारे व्यर्थ आहे, बाकी सारे व्यर्थ आहे। आज 8 मार्च म्हणजेच आज जागतिक महिला दिन। तर या जागतिक महिला दिनाच्या सर्व भगिनींना आणि मैत्रिणींना VM न्यूज मराठीच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा। आज आपण आलो आहोत धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी। आज आपण आपल्या मैत्रिणीसोबत मनसोक्त आणि दिलखुलास अशा गप्पा मारणार आहोत। चला तर मग भेटूया आजच्या मैत्रिणींना। हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळ्या? एकदम मस्त। बरोबर मस्त असणारच, कारण आज महिला दिन नाही का? हो हो। बरं, आज महिला दिनाच्या आपल्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला माहिती आहे का की महिला दिन हा का साजरा केला जातो? कारण की महिलांची कामगिरीच एवढी आहे। आपण बघतोय की म्हणजे पुरातन काळापासून झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि आत्ता सुद्धा आपण बघतोय की किती जण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे। त्याच्यामुळे मग महिलांना शुभेच्छा देण्याचा पण एक दिवस पाहिजे ना, आणि तो त्यासाठीच असतो आज। बरोबर आहे, पण 8 मार्च हेच तारीख का नेमण्यात आली? त्याच्याबद्दल शिकतो मला तर नाही माहिती, तू काय सांगशील? स्पेसिफिकपणे ह्या दिवशी तुम्ही काय सांगा? तर 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। 1908 साली न्यूयॉर्कमधील सूतगिरणीत काम करणाऱ्या महिलांनी आपल्या हक्कासाठी संघर्ष केला होता आणि त्यांनी संघटना तयार करून लढा दिला होता। तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। चला तर मग आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे। भारतातील पहिली पंतप्रधान महिला ही कोण? इंदिरा गांधी। अरे वा, आपल्या सगळ्या मैत्रिणी हुशारच दिसते। आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे। भारतातील पहिला राष्ट्रपती महिला ही कोण? तू काय सांगशील? प्रतिभाताई पण नाही, एकलीच उत्तर द्यायचं। बरं असं ते ठीक आहे। भारतातील पहिला IPS अधिकारी? महिला कोण? बरोबर आहे उत्तर, ठीक आहे। आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि तितकाच अवघडही आहे। भारतातील पहिली डॉक्टर महिला कोण? तर बरोबर आहे। तर या होत्या भारतातील कर्तृत्ववान महिला ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात कमजोर नाही आहेत आणि त्या कुठल्याही क्षेत्रात आपलं कार्य सिद्ध करून दाखवतात, हे सिद्ध करून दाखवतात। आता आपल्या देशातील कर्तृत्ववान महिलांची माहिती बऱ्याच आपल्या मैत्रिणींना माहिती आहे। आता आपण विचारूया, मराठा साम्राज्याची राजधानी सातारातील कर्तृत्ववान महिलांबद्दल आपल्या मैत्रिणींना काही माहिती आहे का? सातारा जिल्ह्यातील प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष या कोण आहेत?
सातारच्या नगराध्यक्षा सध्याच्या ज्या आहेत त्या माधवी कदम. बरोबर आहे. अर्थातच एकीला जमलेलं नाहीये, पण दुसरीने लगेच सांगितलं म्हणजे तिला बऱ्यापैकी तरी माहिती आहेच. आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. सातारच्या जिल्हाधिकारी महिला या कोण? तर अगदी बरोबर आहे. आपल्या मैत्रिणींसाठी आपण टाळ्या वाजवूया. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच अवघडही हा शेवटचा प्रश्न मी आपल्या मैत्रिणींना विचारणार आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक या कोण आहेत? कोण सांगा? तेजस्वी सर. बरोबर आहे. तर अगदी बरोबर आहे. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आज आपण महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील मैत्रिणीशी गप्पा मारण्यासाठी आलो आहोत आणि कर्तृत्ववान महिलांना सलाम ठोकत आज वेगळ्याच पद्धतीने या ठिकाणी आज महिला दिन आपण साजरा केला. तर त्यासाठी आपल्या ज्या प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने दिली आहेत त्या मैत्रिणींना आपण VM न्यूज मराठीच्या टीमतर्फे चॉकलेट भेटवस्तू देणार आहोत. थँक्यू. चला तर मग सर्वांनी म्हणूया नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो.